नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी नवीन प्रकरण घेऊन आलो या. हे जे प्रकरण आहे ते तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही खरं तर या व्हिडिओची वाट बघत होता की आपल्याला सर हे प्रकरण कधी घेऊन येणार आहेत ते. कारण का तर ह्या प्रकरणाचं महत्त्वच तेवढं आहे. आत्ताचा झालेला आपला पोलीस भरतीचा पुणे ग्रामीणचा जर पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये बघा या टाईपचं उदाहरण होतं. आणि हे प्रकरण तुम्हाला माहिती आहे की हे प्रकरणामध्ये काय असतं. ते असं हे प्रकरण आहे. या तीन फोटोकडे पाहिलं की तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज तुम्हाला काय घेणार आहे. ते काय चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला? कॉइन, नाणं दिसतंय तुम्हाला, उडवायचं या माहिती आहे, नाणं फेकायचंय वरती, त्या टाईपची उदाहरणं. परत काय, फासा, माहिती आहे ना, आपण सापशिडी वगैरे खेळताना फासा टाकतो, फासा, तो फासा दिसतोय. आणि पत्ते, कॅट आपण म्हणतो का नाही, तर ते पण तुम्हाला दिसतंय. याच्यावर आधारित असणारे उदाहरणं मेरिटचं प्रकरण आहे बरं का हे. तर हे उदाहरण व्हिडिओ बघताना स्किप अजिबात करायचं नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत मी ऑल टाईपची उदाहरणं घेतल्यात या, आणि प्रत्येक उदाहरण हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर चला तर आता मग तुम्हाला या उदाहरणाची जरा मी बेसिक माहिती देणार आहे. काय हे प्रकरण आहे? संभाव्यता. या प्रकरणाचं नाव काय आहे? संभाव्यता. चला आता संभाव्यता, मला एक सांगा रे, संभाव्यता म्हणजे नेमकं काय रे बाळांनो? नेमकं काय? तर त्याला आपल्या सोप्या भाषेत काय म्हणतात माहिती आहे का? शक्यता. शक्यता ना, मी 100% पोलीस होणार आहे म्हणतो ना आपण, 100% पोलीस होणार आहे. हा, त्याचं 80% खरं आहे बरं का, असं आपण म्हणतो ना. म्हणजे आपण माहिती सांगतो की शक्यता, मला वाटतंय की मी 12वीला ह्या वर्षी कमीत कमी 80% तरी मार्क पाडणार आहे, असं आपण म्हणतो ना. शक्यतेवर जातो, अंदाजेवर जातो. तसं तुम्हाला गणितामध्ये संभाव्यता हा शब्द आहे. तर हे प्रकरण शिकण्यासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मला एक सांगा रे, प्रयोग म्हणजे काय? प्रयोग, एखादा प्रयोग करायचा आहे. मग तुम्हाला असं वाटतं का प्रयोग काय फक्त प्रयोगशाळेत जाऊनच करायचा आहे, कार्बन डायऑक्साईड तयार केला आणि बाकीचं काय केलं म्हणून? बरोबर, तसं नाही. प्रयोग म्हणजे काय पण क्रिया करा, कोणती क्रिया करा. मी लिहिलंय बघा, आता ती क्रियाच आहे. मी तुमच्याकडे बघतोय, क्रियाच आहे. मी तुझ्याशी बोलतोय, क्रियाच आहे. कोणती का क्रिया असं नाही, क्रियाच आहे. मी एक कॉइन उडवलं, टॉस केलं, क्रियाच केली ना. मी एक फासा फेकला, क्रियाच केली ना. म्हणजे तू काही पण कर, तू क्रिया करतोय. मग त्या क्रिया करणाऱ्याला काय म्हणतात? प्रयोग. कळला अर्थ? बघा आता दुसरा एक अर्थ तुला समजून सांगतो. यादृच्छिक प्रयोग. आता हा शब्द जरा वाचायला जास्त तुला अवघड वाटतोय ना. यादृच्छिक प्रयोग, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? रॅन्डम. रॅन्डमली खेळायचं आपण म्हणतो ना, रॅन्डमली. आपण समजा बाबा लकी ड्रॉ आहे, आणि त्या भरणीमध्ये चिठ्ठी आपण टाकतो बघा, आणि त्यातनं एक उचलतो, हलवतो हलवतो उचलतो ना, रॅन्डमली. मग त्याला म्हणतो रॅन्डम, अचानकपणे उचलणं. म्हणजे याचा नेमका अर्थ काय माहिती आहे का? तू एखादा प्रयोग केलाय आणि त्या प्रयोगामध्ये काय पडणार आहे किंवा काय उत्तर येणार आहे हे तुला माहिती आहे, पण फक्त सांगता येत नाही काय पडणार आहे ते. उदाहरणार्थ बघा, तू कॉइन टॉस केला, असं एक कॉइन टॉस केला, काय पडेल याच्यावर? एक तर छप्पा तरी पडेल किंवा काटा तरी पडेल ना. पण फिक्स सांगशील का तू नाही बाबा छप्पाच पडणार आहे म्हणून? म्हणजे फिक्स सांगता येत नाही, पण हे दोघं जण पडणार असं तू म्हणू शकतोय का नाही? दोघांपैकी एक जण पडेल असं तू सांगू फक्त शकतो या. त्याला म्हणायचंय काय? यादृच्छिक प्रयोग. चल, तिसरा एक शब्द असा आहे, त्याला म्हणतात निष्पत्ती. निष्पत्ती. सांग बरं, निष्पत्ती म्हणजे काय माहिती आहे का? जे काय पडणार आहे का नाही त्यांची नावं. आताच म्हणलं ना मी, कॉइन टॉस केला, काय पडलं? कॉइन टॉस केलं, छापा किंवा काटा ना. मग त्या छापाला आणि काट्याला काय म्हणायचं? तुम्ही दोघं जण निष्पत्ती आहात, तुम्ही त्याची निष्पत्ती आहात. म्हणजे तर आपण गणिती भाषेत निष्पत्ती म्हणायचं. काय पडले बाबा ते. किंवा एक फासा टाकला आपण, फासा, फासा टाकतो ना, माहिती असते, एक टिंब पडेल किंवा 2 पडेल, 3 पडेल, काहीतरी पडेल ना. मग 1 ते 6 पैकी पडणार आहे. मग ते 1 ते 6 ला काय म्हणतात? त्याची निष्पत्ती. आणि शेवटचा एक शब्द, त्याचा मला अर्थ तो सांगायचा आता, नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणजे काय माहिती आहे का? की जे काय पडलंय का नाही त्याची संख्या ते मांडायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी एक कॉइन टॉस केला, तूच काय म्हणतोय? छापा तरी पडेल किंवा काटा तरी पडेल ना. बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला काय म्हणणार आहे? एक तर छापा तरी पडेल किंवा काय काटा तरी पडेल. हे दोघच पडणार ना, हे सोडून दुसरं कोण पडेल का रे? हे दोघांपैकी एक जणच पडणार ना. आणि मग मला सांग, हे जे मांडायचं असतं का नाही ते महिरेपी कंसात मांडतात. महिरेपी कंस माहिती आहे तुला? महिरेपी कंसामध्ये मांडतात, त्याला म्हणतात नमुना अवकाश. कळला अर्थ?
जे काय पडतंय त्यांना बांधून आणायचं आणि एका कंसात मांडायचं, त्याला म्हणायचं नमुना अवकाश. संपलं. आता मला एक सांग बरं, मी एक फासा टाकला, फासा माहिती ना तुला, उदाहरणार्थ इकडे बघ, याला फासा म्हणतात माहिती आहे ना, असं आपण टाकतो बघ. मग याच्यावर काय असते सांग बरं, दिसतंय का तुला व्यवस्थित? काय असते बाबा, एक टिंब, 3 टिंब, 4 टिंब असतात ना असं. मला सांग याच्यावरती किती टिंब असतात रे? 1 ते 6, बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 हे बांधून ठेवलं ना मी, म्हणून त्या फाश्याचा नमुना अवकाश हा आहे बघा. याला म्हणतात हा नमुना अवकाश आहे. आणि परीक्षेला प्रश्न पण येतो बरं का, नमुना अवकाश किती, तर किती येते? हे 6 नमुना अवकाश आणि हे छापा किंवा काटा 2, असा त्याचा अर्थ झाला. कळला का मग ह्या 4 शब्दांचा अर्थ? आता जर आपण पुढे जाऊया. चला आता आता मला एक सांग, छापा, छाप्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे छाप्याला? एच, बरोबर आहे. हेड, एच ना, हेड हेड. आणि काट्याला काटा, टेल ना, म्हणून त्याला टी म्हणायचं. त्याच्यामुळे आता बघा अख्खं प्रकरण संपेपर्यंत छापा म्हणजे मी एच घेणार आहे आणि काटा म्हणजे काय, तर मी टी घेणार आहे. समजलं ना तुला आता? चला आता तू म्हणशील आपलं प्रकरण ते कशाचं आहे? संभाव्यतेच आहे ना, शक्यता आहे ना. मग शक्यता म्हणजे नेमकं काय माहिती आहे का, तर तू जो काय प्रयोग करणार आहे त्याची शक्यता किती आहे. मी म्हणलं ना, मी बाबा 80% 12वीला मार्क पाडणार आहे, ती म्हणजे शक्यता झाली ना 80%ची. मी बाबा मला असं मी 100% पोलीस होणार आहे, ही शक्यता झाली ना. बाबा हे प्रकरण शिकवले सरांनी, शिकवले प्रकरण मला वाटतं मला 90% 95% समजले बरं का. काय काय पोरं म्हणते मला 100% समजले बरं का. ही शक्यता झाली ना. फक्त तुला ही शक्यता कितीच्या दरम्यान असते माहित पाहिजे. मग अगोदर सांगून जातोय, पोलीस भरतीला गेल्या वर्षी नागपूर ग्रामीणला हा प्रश्न आलता की संभाव्यता ही किती असू शकते, तुला माहिती आहे का? तर ती संभाव्यता 0 ते 1 यांच्याच मध्ये असते. बघा बरं का, 0च्या आणि 1च्या मध्ये, किंवा 1% ते 100% यांच्या मध्ये असते. कळलं का? टक्क्यात जर गेला तरी 1 पासून 100%पर्यंत, पण नुसता अंकात गेला तर 0च्या आणि 1च्या मध्ये पाहिजे, त्याला म्हणतात ती संभाव्यता आहे. बघा आता मी असं म्हणतोय संभाव्यता 30 आहे. मी एखादी प्रयोग केला आणि मी म्हटलं संभाव्यता 30 आहे, तर ही संभाव्यता असू शकेल का? नाही ना, कारण ती 1च्या पुढे गेली त्यामुळे ती संभाव्यता नाही. 1च्या पुढे गेली, बघा आता 2.5 आली तरी पण नाही, कारण ती 1च्या पुढे गेली ना. कळतोय का मी काय सांगतोय? ते 0च्या आणि 1च्या मध्ये पाहिजे. समजा अशी आली तर 0.4 तर चालतंय. आली का नाही 1च्या कुणाच्या 0च्या मधली? अजून एक सांग बरं, 0.8 आहे, चालतंय की. का बरं चालतीय? कारण 0च्या आणि 1च्या मधली आली का नाही. कळला का अर्थ तुला आता? बघ. आणि टक्क्यात आलं तर मी म्हटलं 51% संभाव्यता आहे. उत्तर बरोबर आहे, ही संभाव्यता आहे कारण ती टक्क्यात आली. टक्क्यात आल्यावरती चालतंय, पण नुसता 51 आला असता तर चुकलं असतं. कळला का अर्थ आता माझा? चला आता पुढे मग अजून जरा वेगळं सांगायचं आहे तुला मी. आता खऱ्या अर्थाने याच्यात तुम्हाला एक 4-5 गोष्टी शिकायच्यात. बघा आता आता खरं प्रकरण आपलं चालू झाले. काय बघा, मला एक सांगा, आता मी एक नाणं फेकलं, एक नाणं फेकलं, तर बाळा खरं सांग बरं मला, एक नाणं फेकलं मी, तर हे एक नाणं आहे, मी टॉस करणार आहे, असं असं उडवणार आहे मी. आपण मॅचेस खेळताना उडवतो ना, तर एक जण छापा आणि एक जण काटा म्हणतो ना. म्हणजे तुला माहिती आहे एक जर मी उडवलं तर छापा किंवा काटाच पडणार ना, ह्याच्या व्यतिरिक्त काय पडेल का रे? त्यामुळे ते आपण लिहून घ्यायचं महिरपी कंसात ना, छापा किंवा काटा, हे तुला माहित पाहिजे. मग परीक्षेला प्रश्न आल्यानंतर तुला हे एच आणि टी असं लिहून घ्यावं लागतं कच्चं. मग आता सांग, मी तुला प्रश्न विचारतो, एक नाणं फेकलं असता नमुना अवकाश किती? नमुना अवकाश प्रश्न आला बरं का असा. तर नमुना अवकाश म्हणजे काय? एक नाणे फेकल्यावर जे पडतात ते किती जण आहेत? 2 जण ना. म्हणून म्हणून हा 2 तुझा काय झाला? नमुना अवकाश. कळला का? नमुना अवकाश किती? अवकाश बरं का बाळा, नमुना अवकाश.
कळलं का? 2 आहेत. आता ये पुढं. आता सांग बरं मला, बाळा मला ना 2 नाणी फेकायच्यात. 2 नाणी म्हणजे अर्थ काय माहिती आहे का? आता नीट बघ, इकडे बघ मी काय सांगतोय ते. आता मला 2 नाणी फेकायच्यात म्हणजे ही 2 नाणी येते. मी 2 हातात 2 नाणी घेतली ती का नाही. मी आता काय म्हणतो, एकाच वेळी 2 उडवणार आहे. मग हे पण उडवलं ते पण उडवलं. मग खरं सांग बरं, ही दोन्ही जर उडवलं मी तर ह्याच्यावर काय पडेल आणि ह्याच्यावर काय पडेल? तू असे म्हणशील दोन्ही छापा छापा पडत्याल म्हणशील का नाही? दोन्ही काटा काटा पडत्याल म्हणशील का नाही? एवढंच पडेल का? पण काय पडेल माहिती का अजून? ह्याच्यावर जर छापा पडला तर ह्याच्यावर काटा पडेल का नाही? छप्पा आणि काटा, किंवा उलट पण का नाही, काटा आणि छापा. म्हणजे किती पडतंय माहिती याच्यात? फक्त 4च पडतात. आणि ते तुला माहितीच पाहिजे, तर तुला ह्या प्रकरणाचा अर्थ कळणार आहे. सांग मला आता, 2 नाणी फेकायच्यात म्हणजे 2 हातात 2 नाणी घ्यायची, 1 टाइम उडवायच्यात. तर शक्यता काय काय असणार माहिती आहे का? इकडे बघ, एच एच म्हणजे काय माहिती आहे का? हो, ह्या दोन्हीकडे एच एच पडेल का नाही? ती अजून काय म्हणला तू? दोन्हीकडे काय पडेल? टी टी पडेल ना. अजून काय पडेल सांग बरं? एच टी पण पडेल का नाही? इकडे छापा आणि इकडे काटा. आणि अजून काय पडेल? टी आणि एच. सांग बरं, ह्याच्याशिवाय वेगळं काय पडणार नाही. सांग मला आता, 2 नाणी फेकली असता हे तुला माहित पाहिजे. आणि प्रश्न आलाय, 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश किती? 2 नाण्याचा 4. आली उत्तर. मग किती नमुना अवकाश किती असणार आहे बाळा? तर 4 असणार आहे. कळलं का तुला? हे तुला पाठ झालं पाहिजे. आणि तुला असं वाटतंय का ही जोडी जोडी का लिहिली माहिती आहे का? कारण 2 नाणे आहेत ना, म्हणून जोडी जोडी केली, असा अर्थ कळला ना? आता खऱ्या अर्थानं अजून एक सांग मला. 3 नाणी फेकायच्या त्या. आता बघा, 3 नाणी फेकायच्या त्या. बघ, समजा मला एक सांगा बाळा, आता मला एक सांग. हो, 1 2 आणि 3 नाणी घेतली. आता माझ्याकडे हात 2च आहेत. मग मी काय केलं, एका मुलाला म्हणलं चल तू इथे ये. मग त्याला इथं बोलावला, मी त्याच्याकडे 1 कॉईन दिला आणि माझ्या स्वतःकडे मी 2 कॉईन ठेवलं. काय, माझ्या स्वतःकडे किती येतं? 2 आणि त्याच्याकडे 1 आहे. मग आपण त्याला म्हणलं चल माझ्यावर तू पण उडव. 1 टाइम आम्ही उडवलं. किती उडवलं? 1 2 3 ना. 3 पडलं 3. तर हे तिन्हीवर काय काय पडू शकतं हे तुला सांगायचं. जरा लक्षात ठेवायला अवघड आहे, पण मी तुला सोप्या भाषेत सांगणार आहे की लक्षात कसं ठेवायचं, किती पडतात ते. इथं बसलेल्यापैकी 90% पोराला माहित नाही की 3 नाणी अशी घेतली तर काय पडेल ते. बघायचं आता तुला येतंय कसं ते. बघ आता, बघा आता मी काय म्हणतोय. 3 नाणी फेकल्यावरती, ओके इकडे बघ, एच एच एच. हे 3 का घेतलं सांग बरं बाळा? मी 3 नाणी आहेत म्हणून ना. तिघावर छापा 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 पडेल माहितीये का? आता तुला एक सांग का, हे सगळं मग किती पडतात माहितीये का? 8 वेळा पडतात. 8 शक्यता असतात. लक्षात कशा ठेवायच्या माहितीये का? इकडे बघा आता, एच वाल्या 4 आहेत त्या, म्हणजे ज्याची सुरुवात एच ने होते का नाही, असे 4 जण आहेत. कोण कोण बघायचं का? आता हो, पहिला झाला. आता बघा, मी याच्याकडेच बघतो आणि काय करतो, फक्त शेवटचा बदलतो. म्हणजे मी काय करतो माहितीये का, एच एच हो, आणि फक्त शेवटचा बदलला. कळलं का? बघ बघ, शेवटचा बदलला का नाही. आता मला सांग, मी यातला शेवटचा बदलला का नाही, आता मी शेवटचे दोन्ही बदलतो. बघ बर, एच टी आणि टी घेतला बघ मी. एच टी आणि टी घेतला बघ मी. आणि आता सांग, आता परत काय करणार सांग बर. एच झाला, आता मी फक्त मधला बदलतो. मधला एच टी एच. कळलं का? बघ बर तुला आता किती बदलले मी सांग बर. पहिला शेवटचा बदलला, बरोबर का? शेवटचा बदलला, नंतर शेवटचे दोघं बदलले आणि नंतर मधला पण बदलला. कळलं का? सांग बर. चल आता टी वाले असेच आहेत बघ, वर बघ, टी टी टी. चल सांग आता, अगोदर फक्त शेवटचा बदलायचा, टी टी एच आहे का नाही. आता शेवटचे 2 बदल, टी एच एच. आता काय कर, मधला बदल, मधला बदल, यातला मधला घेतला बरं का, टी एच टी. कळलं का? मग आता सगळे म्हणून किती आले सांग बर. 8. म्हणजे अर्थ असा आहे की 3 नाणी फेकली तर नमुना अवकाश किती पडतो? 8.
आता माझं सांगून झालंय. आता आता मला जायचंय कशाकडे माहिती आहे का, उदाहरणाकडे. तर ही उदाहरणं सोडवायची कशी हे आपल्याला बघायचंय. आता हे समजून मी सांगितले तरी पण अजून उदाहरणामध्ये परत एकदा सांगणार, तर मग तिथं अजून तुमचं क्लिअर होईल. इथं थोडंसं 50-60% कळलं असेल. ये पुढे आता. चल सांग बरं मला, एक नाणं फेकल्यावर काय पडतं, एच किंवा टी. किती पडतात, 2. तर त्या 2ला काय म्हणायचं, नमुना अवकाश. चल 2 नाणी फेकल्यावरती हो इतके जण पडतात. किती पडतात, 4. मग त्याला म्हणायचं नमुना अवकाश 4 आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं बरं का, मेरिट चौका ह्याच्या बी ठरते. 3 नाणी फेकली असता किती पडतात, 8. आणि त्याला काय म्हणायचं, नमुना अवकाश. तर तुला आता परीक्षेला उदाहरणं कशी येतात ते आता आपल्याला बघायचंय. चल ये पुढे आता. बघा आता हे बघा वाच, एक नाणं फेकलं, एक नाणं. आता खरं सांग तुझ्या मनात काय आलं, एक नाणं फेकल्यावर बरोबर आहे एच किंवा टी पडतं. मग तू काय करायचं माहिती आहे का, तो परीक्षेला प्रश्न आला का नाही तर फक्त असं लिहून घ्यायचं एच आणि टी. माहित पाहिजे ना काय पडतं ते, असं लिहून घ्यायचं. आणि तूच सांग बरे किती पडतात, किती जण आहेत, तर 2 आहेत. आहेत ना 2. आणि आता प्रश्न वाचायचा. काय प्रश्न वाचायचा, एक नाणे फेकले असता काय छापा मिळण्याची संभाव्यता किती. हा प्रश्न आहे का नाही. मग त्यात विचारलाय छापा, तर तू याच्यात ये बर, छापा किती आहे इथं, एकच छापा आहे ना, एकच. म्हणून एक छापा आहे. किती पैकी रे बाळा, एकूण किती आहे, 2. 2 पैकी भाग जातोय का, नाही जात. म्हणून हेच तुझं उत्तर. म्हणून संभाव्यता किती आहे, 1/2 आहे का उत्तर. पर्याय नंबर 1 हे तुझं उत्तर असेल. कळलं का तुला बाळा. संभाव्यता कशी काढतात माहिती आहे का, तर संभाव्यता काढताना खाली कोण घ्यायचं माहिती आहे का, जे एकूण आहेत ते खाली घ्यायचं एकूण. आणि वर काय घ्यायचं, जसा प्रश्न विचारलाय तशी क्रिया वर घ्यायची. काय कळलं, खाली एकूण आणि वर जसा प्रश्न विचारलाय तसं. ये बरं आता पुढचं. याच्यात मी जरा प्रश्न बदलतो. आता हाच प्रश्न मी असा विचारतो, एक नाणं फेकलं असता, मी आता छापा नाही म्हणता बाळा, मी असं म्हणतो काटा मिळण्याची संभाव्यता किती. लगेच तू काय म्हणणार आहे, एक नाणं दिले वय रे, मला माहिती आहे काय पडतं ते, एच किंवा टी. असं तू लिहून घेणार, किती पडतात तर 2 पडतात. कळलं. मग सांग आता संभाव्यता काढायची, तर 2 पैकी ना काय प्रश्न विचारलाय, काटा मिळण्याची. मग तूच सांग बरं, यात काटा आलाय का, किती वेळा आलाय, एकदा. म्हणून वरती 1 लिहा, संपलं उत्तर. मग भाग जातोय का, नाही. म्हणून हीच तुझी संभाव्यता आली बघा. किती, ऑप्शन नंबर 1 हे सतत उत्तर असेल. कळलं का, सांग बरं. हे झालं एका नाण्याचं. चल आता आपण काय करू माहिती आहे का, बघा 2 नाण्याचं बघूया. जरा आता विचार करायला लावणार उदाहरण इथून पुढचे. 2 नाणी फेकली, एकदाच 2 नाणी फेकली. कळलंय की तुला, मगाशी मी घेतलं होतं छपा छपा काटा काटा, माहित झाले ना ते. मग सांग आता तुझं काम काय, तर तुझं काम आहे असं लिहून घेणं. हे जर नाही लिहिलं तर तू उत्तर काढू शकत नाही. स्पष्ट सांगतोय, तो हे लिहावंच लागणार आहे. एच एच टी टी, एच टी आणि टी एच, याच्याशिवाय दुसरं काहीच पडत नाही, चौघच पडतात. त्यामुळे हे माहित पाहिजे तुला, 2 नाण्याला असं घडतं. आणि सांग आता प्रश्न विचारलाय काय, संभाव्यता काढा, पण कुणाची, एक छापा मिळण्याची. म्हणजे मला सांगा आता जोड्या जोड्या आल्यात का नाही, पण त्या जोड्यामध्ये एकच छापा पाहिजे, एक छापा. मग सांग बरं मला, ह्यात किती छापा आल्यात, 2. हे नाहीच चालणार, कारण आपल्याला 1 छापा पाहिजे. हे चालेल का, ह्यात तर छापाच आला नाही, दिसून. आता बघ बर, आला का जोडीत छापा, या जोडीत आलाय आणि त्या जोडीत आलाय का छापा. मग प्रश्न माझा काय आहे, 1 छापा. मग कळलं का तुला, या दोघांमध्येच 1 छापा आलाय का नाही, म्हणजे किती जणांमध्ये आलाय, 2 जणांमध्ये. म्हणून वर 2 लिहायचा. कळलं का. आणि खाली कोण लिहायचा म्हणले आपण, एकूण. किती एकूण आहे रे, 4. पण हे उत्तर तुला पर्यायात आहे का बघ, आहे पर्यायात. कुठे, 2/4. पण
याला हे जाऊ द्या, इथं 3 आहे बरं का, इथं 3/4 आहे, असू द्या 2/4 आहे, पण याला भाग जाणार कुणी जाईल रे बाळांनो, कुणी बेने, बे 1 बे आणि बे 2 4, म्हणजे उत्तर काय पाहिजे सांग बरं, 1/2 आहे का, पर्याय नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. कळलं का? बघा मी काय म्हणतोय, भाग लावायचाच बरं का, आता इथं प्रिंटिंग मिस्टेक असेल असू द्या, आपलं उत्तर काय आहे 1/2. कुठे नाही कळलं सांग. अजून तुला एक प्रश्न विचारतो याच्यावर आधारित, सांग मला, 2 नाणी फेकली, तुझं काम काय, हे लिहून लगेच एच एच टी टी एच टी टी एच. तुला एक सांग का बाळा, मी हे माग पुढे झालं का नाही तरी चालतंय, काय करायचं आहेत ना पण त्याच्यात, मग कमी होऊ नको, कसं बी होऊ दे. ये आता काय म्हणले, आता बघा, आता मी तुला प्रश्न असा विचारतो या, एक छापा आणि एक काटा असा मी तुला प्रश्न विचारतोय बरं का, मिळण्याची संभाव्यता किती, म्हणजे त्याच्यात काय पाहिजे, एक छापा पाहिजे आणि एक काटा पाहिजे, असा मी तुला प्रश्न विचारलाय. मग तूच सांग बरं मला, एक छापा आणि एक काटा कुठे, इथं तर दोन्ही छापा आहेत, इथं दोन्ही काटा आहेत, बघ बरं याच्यात काय झाले, एक छापा एक काटा, एक छापा एक काटा आहे का, बघ बरं या दोघात सापडली का, किती 2 वेळा सापडली, कशापैकी 4 पैकी, जातोय का भाग, लाव भाग, बे 1 बेन बे 2 4, म्हणजे परत उत्तर किती आलं तर 1/2 आलं, संपलं. कळलं का तुला, अजून मी याच्यावर अजून उदाहरण घेणार, तर चल एक काम करा, आता मला एक सांग, बघा आता याच्यावर तुला प्रश्न विचारतो, समजा एक छापा दिलाय का नाही, मी तुला प्रश्न असा विचारतोय, काय विचारतो माहिती आहे का, की 2 नाणी फेकली असता, तू लगेच हे लिहून घेणार आहे, आणि मी असं म्हणतोय दोन्ही नाण्यावर काटाच पाहिजे, असा माझा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे माझा, दोन्ही नाण्यावर काटा, मी तुझी तयारी करून घेतो बरं का इथं, दोन्ही नाण्यावर काटा, हे द्या सोडून आता पहिलं, मग सांग बर दोन्हीकड काटा पाहिजे, मग तूच सांग बर दोन्हीकड काटा कुठे रे, हित आहे का, तो गीत आहे, सापडला का इथं, मग किती वेळा सापडलाय, 4 पैकी एकदा, किती पैकी 4 पैकी, मग तूच सांग बर भाग जातोय का, नाही जात, संपलं उत्तर. इतकं सोपं आहे बघ, मी काय कॅल्क्युलेशन करतो का सांग बरं, फक्त तुला हे माहित झालं पाहिजे, तर तुला या प्रश्नाचं उत्तर सांगता येणार आहे. काय अडचण, चल बर अजून घेऊ का, चल या अजून घेतो, याच्यावर 2 नाणी फेकलेत, या काय तुझ्या मनात आलं, ए बाबा 2 नाणी वय, एच एच टी टी एच टी आणि टी एच, सांग मला आता किती असतात, तर 4. आता प्रश्न मी बदलतो, मी असं म्हणतोय 2 नाणी फेकले असता, बघा 2 नाणी फेकले असता, एकही काटा, बघा एकही काटा नसण्याची संभाव्यता किती, मग तूच सांग, आता प्रश्न बदललाय, 2 नाणी आपण घेतली, एक पण काटा नसावा, मग तू सांग बरं मला आता, याच्यात एक पण काटा नाही असं कोण आहे रे, बघ बरं हा आहे का, ह्यात एक पण काटा नाही, ह्यात तर 2 आल्यात, ह्यात तर 1 आलाय, ह्यात पण 1 आलाय, मग ही तिघ चालतील का, तर नाही चालणार, कारण का त्याच्यात काटा आहे, मी काय विचारलाय, एकही काटा नसावा, मग किती सापडला, 1 जण, किती पैकी, हेच तुझं उत्तर असेल. सांग बरं प्रश्न काय विचारते विचारून, मी तुला 5-6 उदाहरण घेतले ते एकावर आधारित. चल आता पुढं, आता आपण काय करू माहिती आहे का, आपण आता 3 नाण्याची उदाहरणं बघूया, आणि खऱ्या अर्थानं मेरिट ठरवणार उदाहरण हे आहे आता, हे कारण काय माहिती आहे का, तुला 3 नाणी असल्यावरती ते पडतात काय हेच लवकर समजत नाही, म्हणून तुला हे प्रकरण अवघड वाटतं बघ, हे उदाहरण तुला अवघड जाते, त्याच्यासाठी काय ते काय पडतं हे पक्क माहित पाहिजे तुला. चला आता आपण अजून एकदा मागाशी बघितलं बरं का, ते पण अजून बघूया आपण, काय 3 नाणी फेकली, माझ्याकडे 2 आणि त्या पोराकडे 1, म्हणजे गट आता 2-2चा होईल का 3-3चा होईल, बरोबर आहे 3-3चा गट होईल. मग सांग आता 3 नाणी फेकल्यावरती पहिलं काम काय 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 पडल, हे मला अगोदर तू सांगायचं या, माहितीये का तुला, मी म्हणलो तुला एच वाले 4 पडतात आणि टी वाले 4 पडतात, टोटल 8 पडतात ना, सांगा आता बघ कशी तयारी करायची, आता एच 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 वाले किती म्हटले मी,
ज्याची सुरुवात यच ने होते असे 14 जण. बघ आता तू याच्याकडेच बघायचं बरं का बाळा. याच्याकडे 3 यश घेतले का नाही. आता मी काय करतो माहिती आहे का, फक्त शेवटचा यश बदलतो, शेवटचा बरं का. म्हणजे इथं काय घेईल मी टी. बघ कसं केलं मी, यच यच आणि शेवटचा टी बदलला 1 जण. आता मी काय करणार माहिती आहे, आता मी शेवटचे दोघं बदलणार. ह्याच्याकडे बघा, शेवटचे दोघं बदलणार. काय होईल सांग बरं, यच फक्त ठेवणार आणि हे दोघं बदलणार टी टी झालं. आणि अजून एक काय माहिती आहे का, आता फक्त मी मधलाच बदलणार, मधला. मग सांग बरं कसं होईल, एच टी आणि एच. बघ हे चौघच पडतात की ज्याची सुरुवात एच ने होती आणि सेम हाच पॅटर्न टी ला वापरायचा. सांग कसा, टी टी टी, बरोबर ना. आणि सांग आता मला काय होईल, टी टी झाल्यावर शेवटचा एक बदलायचा म्हणजे हा बदल बर, टी टी एच. शेवटचा एक बदलला, आता शेवटचे 2 बदल यातले 2, टी तसाच आणि दोघं बदल एच एच. आता काय कर, मधला बदल सांग, यातला मधला टी एच टी. कळलं का रे बाळा. आणि मग हे सगळे म्हणून किती आले सांग बर, 8. म्हणजे नमुना अवकाश किती आला, 8. प्रश्न म्हणले ना मग तुला, असा पण प्रश्न आलाय की 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश किती. नमुना अवकाश म्हणजे हे किती पडतात, 8 पडतात. फक्त 8 बर का, संपलं उत्तर. आता तुला प्रश्न काय काय विचारतील ना, मी एक 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 करून तो विचारा. मी जरा जास्त उदाहरण घेणार आहे इथं बघा आता, कारण व्हिडिओ मोठा झाला तरी होऊ दे, पण हे प्रकरण तितकं महत्वाचं आहे. मी पहिला प्रश्न तुला असा विचारतोय, काय माहिती आहे का, की 2 छापा व 1 काटा, ते नंतर बघू आपण बाळा. हा बघा अगोदर, 2 छापा आणि 1 काटा मिळण्याची संभाव्यता किती, मिळण्याची संभाव्यता किती. उदाहरण तुला वेगळं दिलंय, मी अगोदर तुझी तयारी करून घेतो या. मी 5-6 उदाहरण घेतो, तुझ्या फायद्याचं आहे ते, त्यामुळे व्हिडिओ का स्किप करून पुढे जाऊ नका. 2 छापा आणि 1 काटा. मग मला सांग बरं, आपली जी तिघाची जोड आहे की नाही, ही तिघाची, त्यात 2 छापा आणि 1 काटा कुठे आहे बघ बर. 2 छापा आणि 1 काटा बघ बर. बघ 2 छापा आणि 1 काटा सापडला का, सापडला. अजून बघ बर कुठे, हो 2 छापा आणि 1 काटा सापडला का, सापडला. अजून बघ, हो इथं 2 छापा आणि 1 काटा सापडला का बघ. अजून कुठे आहे का बघ बरं, असं नाही. किती सापडले, 3. कळलं का तुला, 3. किती पैकी, 8 पैकी. आणि हीच तुझी संभाव्यता. इतकं सोपं आहे बघ. पण याच्यासाठी 8 काय आहे, हे 8 जण तुझं तोंड पाठ पाहिजेत तरच आणि तर आहे. आणि एक सांगतो, जर तुझ्या पेपरला हा प्रश्न आला तू 100% सगळ्यापेक्षा पुढे असणार आहे. कारण हे प्रकरण जमणारी पोरं कमी आहेत. तो कुठल्या बी क्लासेसवाल्याकडे जाऊन काय बी कर, सगळ्याला माहिती आहे की हे पोरं प्रकरण अवघड समजतात. चल ये पुढे. आता हेच उदाहरण मी तुला अजून दुसरं उदाहरण घेऊन शिकवणार आहे. चल, 3 नाणी फेकली असता. आता तूच मला सांगायचं, मी स्पीड मध्ये लिहिणार आहे, तू चेक कर बरोबर आहे का. आता मी स्पीड मध्ये लिहितोय, तुझं तू बघ. आता मला तूच सांग माझं बरोबर आहे का. आता हे एच वाले झाले, टी वाले सांग. टी वाले असे, बघ मी लिहिलं बघ स्पीड मध्ये 8. हे तुझं काम पहिलं असतं बघ, असं लिहून घ्यायचं. 3 नाणी दिसलं की. आता मी प्रश्न असा विचारतोय, सांग बर, मधल्या नाण्यावर छापा येण्याची संभाव्यता किती. बघ हा प्रश्न विचारतोय मी, मधल्या नाण्यावर छापा येण्याची संभाव्यता किती. आता लिहित नाही बाकीचा मी. मग तू विचार कर, आपल्याकडं गट आहे तिघाचा, मग त्या तिघाच्या गटात मधी कोण आला पाहिजे, छापा. मग तूच सांग बर, छाप्याला काय म्हणतो, एच कटी एच. मग तूच सांग, मधी एच आला पाहिजे, एच. असं कुठं कुठे सांग बरं, कडकड काय सर बघू नको, जगात काय चाललंय ते. माझं टार्गेट मधी एच. कडला काय कोण आलंय तिसरं तो बघू नको. चल मधी एच ठेव. बघू किती, 1 आहे का, 1 मधी एच आलाय. ओके, मधी एच आलाय 2 नाही. ओके, तर मधी एच आलाय. ओके, मधी एच आलाय. कळलं का. कडचं मी बघितलेलं नाही,
मध्ये यच आलाय ना, मग सांग बरं किती वेळा आला असं? 4 वेळा ना. म्हणून उत्तर काय? 4 किती पैकी? तर 8 पैकी. संपले की मग 4 1 4 आणि 4 2 8. किती उत्तर? 1/2. असं काय पण तुला विचारणार प्रश्न. आता ह्यात अजून एक विचारू का इथलं इथं? मी जर असं म्हणलं तर आता मधल्या नाण्यावर झालं, मी म्हणलं तर त्या गटातल्या शेवटच्या नाण्यावर म्हणजे तिसऱ्या, प्रत्येकातला तिसरा आहे ना, तिसरा मग शेवटच्या नाण्यावर काटा आला पाहिजे. मग तू फक्त शेवटच बघायचा आणि मोजायचं. समजा मी असं विचारत पहिल्या नाण्यावर म्हणजे या प्रत्येकातला पहिल्या नाण्यावर छापा, मग तू बघायचा पहिला छापा कुठे येते, संपलं. इतकं सोपं आहे बघे. कळलंय का? तर अजून एका दुसरं मी घेतो आता उदाहरण. चल परत प्रश्न तोच आहे. 3 नाणी लगेच मी स्पीड मध्ये लिहिणार आहे. बघ माझं बरोबर येतंय का? आलं का रे? आता बघ टी वाले घेतो मी सगळे टी वाले. बघ इथं मी फक्त शेवटचा बदलला, इथं मी शेवटचे दोघं बदलले आणि इथं बघ मी मधला बदलला. किती असणार सगळे मिळून? 8. आता प्रश्न येऊ, आता वेगळा विचारतो जरा. आता इथं दिलाय त्यांनी काय माहितीये का? जास्तीत जास्त. आता मी थोडासा तुला दोन्ही शब्द पटवून देणार आहे बरं का. दोन्ही मेरिटची उदाहरण आहे ती. जास्तीत जास्त आणि कमीत कमी पण. बघा कमीत कमी 2, असं हे दोन्ही उदाहरणं वन टाइम तुला मी पटवून देणार आहे. मला एक सांग रे, समजा तू 12वीला होता, मग तुझ्या घरची पाहुणे रावळे मामा मामी कोण तुझे नातेवाईक असतील ना, तुला फोन करून विचारायचे अभ्यास कसा चाललाय. तू म्हणता हा बरा चाललाय. मग घरची म्हणायची तुला तू किती मार्क पडणार आहे? तू काय सांगत असेल 70 80 90 काय तुला वाटतंय ते. पण घरची काय म्हणतात? काय ना तू मला ह्या वर्षी कमीत कमी 80% मार्क पाडावी ती, कमीत कमी 80%. मला एक सांग रे, तुला कमीत कमी 80% मार्क पाडायचे, कमीत कमी. हा मला एक सांग रे, कमीत कमी 80 पाडायच्यात, मग तू 75 पाडल्यावर घरची तुला रागावतील का बरं आहे म्हणतील? कारण तुला टार्गेट किती दिलं तर 80%. मग तू 80च्या आत आला ना 75 म्हणल्यावर चालेल का असं? तर नाही चालणार, कारण तुला कमीत कमी 80 सांगितल्यात. मग तू 80च्या पुढे कितीही पाड, तुला 82 पडली तर घरची खुश, 85 पडली खुश आणि 95 पडल्यावर अति खुश. म्हणजे तू 80च्या पुढे किती पण पाड, फक्त माग येऊ नको. म्हणजे अर्थ कळला का? कमीत कमी म्हणजेच पुढे जाणं. कळलं का? कमीत कमी म्हणजेच पुढे जाणं, म्हणजे तुला 80 पासून पुढे जायचंय. कळला अर्थ? तसं संभाव्यतेमध्ये कमीत कमी 2 म्हटलं तर 2 तर घ्यायचा आणि 3 पण घ्यायचा. 3 म्हणजे काय माहितीये का? आपला गट कितीचा आहे रे? तिघाच आहे ना, त्याच्यामुळं आपण 2 मार्क पडली तरी चालतील आणि 3 मार्क पडली तरी चालतील. तुमच्या मनात येत आहे का? मग 8 मार्क पडली तरी चालेल की आपण. पण पेपर 8चा नाहीच बाळा, आपला गट कितीचा आहे? 3-3चा गट आहे, 3-3चा. त्याच्यामुळं आपलं ठरलंय आपण एक तर 2 तरी मार्क पाडायची किंवा 3 पाडली तरी चालतील, 8 पाडायचं नाही. 8 ना ती नमुना अवकाश आहे. त्यामुळं कमीत कमी 2चा अर्थ काय रे? 2 पाड किंवा 3 पाड. कळला का अर्थ? 4 का नाही? तर ह्या 4चा गटच नाही ना. परत मनात आणू नको सारखं सर 8 आहे की, त्या 8ला पकडू नको. आपला गट कितीचा आहे? 3चा आहे. त्यामुळे 4 आणि 5 कडे जाऊ नको. मग कमीत कमी 2 म्हटले ना, 2 पण चालेल 3 पण चालेल. कळलं का? सांग बरं आता माझा प्रश्न. मी असं म्हणतोय कमीत कमी तुला ना 2 छापा मिळण्याची संभाव्यता किती? मग तूच सांग मला आता इथं. हे परा मी प्रश्न विचारलाय काय माहितीये का? कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता. मग तुला आत्ताच काय म्हटलंय मी तुला? कमीत कमी म्हणजे पुढे जाणं, म्हणजे तुला 2 पण छापा चालतील आणि 3 पण छापा चालतील. कळलं का? 2 पण चालतील आणि 3 पण चालतील, कारण कमीत कमी म्हणलं की पुढे जायचं असतं. सांग मग आता 2 छापा आणि 3 छापा चालतंय? हो, 3 छापा चालतंय, 2 छापा चालतंय, 1 नाही चालत. 2 छापा चालतंय, 2 छापा चालतंय, 1 फक्त चालत नाही. मग कळलं का किती वेळा चाललं? 1 2 3 4 4 वेळा चाललं. किती पैकी?
8 पैकी लाव की कार्यकर्ता भाग मग आता 4 1 4 आणि 4 2 8 किती रे 102 कळलं का असं उदाहरण ही सगळी मी मनाची घेतोय उदाहरण त्यात उत्तर नसेल हा कळलं का म्हणजे तुला मी कमीत कमी शब्दाचा अर्थ समजून सांगितलं बरं का मेरिटचं उदाहरण येतं बरं का असं कमीत कमी आलं आता तुला जास्तीत जास्त सांगतो चल जसं तुम्हाला म्हणला की कमीत कमी असल्यावरती पुढे जाणं तसं जास्तीत जास्त म्हणजे मागे येणं मग कुणाच्या मागे येणं तर जास्तीत जास्त 2 म्हणजे 2 पण चालतील आपण मागाशी पुढे गेलतो आता मागे यायचंय म्हणजे 2 पण चालतील 1 पण चालेल आणि बाळा 0 पण चालतील आता 0 म्हणजे काय तुला काय अवघड वाटायला लागले सांगतो पटवून आता 0 काय घ्यायचं आहे ते बघा फक्त लक्षात आता एवढंच ठेव की जास्तीत जास्त म्हणजे मागं जाणं कोणाच्या मागं 2च्या मागं कोण असतोय 1 आणि 1च्या मागं काय असतोय 0 आता पटवून देतात चल 3 नाणी हे लिहून चल पटापट घेतो लिहून मी एच वाले 4 घ्यायचे आता अगोदर शेवटचा 1 बदलला आता शेवटचे 2 बदलले आता मधला बदलतो चल आता सेम तसं टीला शेवटचा 1 बदलला शेवटचे 2 बदलले आणि मधला बदलला किती आले असे 8 चल आता हा प्रश्न बघ तुला विचारला मी आता तो प्रश्न जास्तीत जास्त 2 काटे आणि मी आताच म्हणले तुला जास्तीत जास्त म्हणजे आता पूर्ण द्यायचं तर माग यायचं सांग आता माग म्हणजे कोण 2 काट्याच्या माग 2 काटे पण चालतील 1 काटा पण चालेल आणि 0 काटे पण चालतील आता खरं सांग बरं मला 0 काटे म्हणजे नेमकं काय त्याच्यात काटाच नसावा असा अर्थ आहे बरं का कळलं का तुला 0चा अर्थ काटाच नसावा ये बर बघ बर यात काटाच नाही म्हणजे सगळे कोण आले छाप तर मग याला पकडायचं आहे बघ तुला वाटणार हे इतकं सोपं आहे 0चा अर्थ समजून घे 0 1 2 काय पाहिजेत काट मग 0 काट म्हणजेच सगळं छाप त्यामुळे 1 चाललं बरं का आपल्याला हा ओके 1 चाललं आता मला सांग यात किती आले ते काट किती येतं 1 आणि चालतंय की मग आपल्याला 1 काटा पाहिजे ये बरं इथं यात किती काट आले ते बघ बर 2 चालतंय की रे आपल्याला यात किती काट आलाय बघ बर 1 चालतंय की रे आपल्याला हा यात 3 आले तर या सांग बरं आता 3 काटे चालतील का का नाही चालणार तर आपल्याला 2च काटे सांगितलेत ना आपण 2 पासून मागे येतोय तर मग 3 चालणार नाही कार्यकर्ता कळलं का अर्थ चल मग ओके यात 2 आल्या तर या चालत्यात 1 काटा आलाय चालतंय 2 काटा आल्या ते चालतंय सांग बरं आता मला तू किती झाले सांग बरं 1 1 2 3 4 5 6 7 7 7 जण सापडले किती पैकी 8 पैकी हेच तुझं उत्तर असेल बघ कुठं नाही कळलं सांग कळलं का तुला आता काय की जास्तीत जास्तचा अर्थ काय असतो माग येणं लिहून घे वहीत नोट्स लिहित असतील ना तसं लिहून ठेव तिथं की जास्तीत जास्त म्हणजे काय मागे जाणे असं लिहून ठेव मागे जाणे मग कुणाच्या माग तर तुला जो आकडा दिला त्याच्या कोण 2 पण काटे चालतील 1 पण चालेल आणि 0 पण चालेल असं आणि असं पण वहीत लिहून ठेव नोट्स काढतोय ना कमीत कमी 2 छापे कळलं का कमीत कमी म्हणजे काय बाळा पुढं जाणं मग कुणापासून म्हणजे तुला 2 पण छाप चालतील आणि 3 पण छाप चालतील तू म्हणशील 4 चालतील का तर नाही ना चालणार कारण गटच आपला 3चा आहे ना आता ह्याच्या पलीकडे मी समजून सांगणार नाही आता आता व्यवस्थित बघ समज नसेल तर परत व्हिडिओ मागे घे आणि बघ चल बाळा आता आता हे झालं याच आता पुढं या फासा सगळ्यांना फासा माहिती आहे का रे फासा बघा बघ याला म्हणतात फासा माहिती आहे ना आपण सापशिडी खेळतो वगैरे टाकतो ना त्याला आपण फासा म्हणतो मला सांग बरं याच्यावर काय काय असतात रे टिंब 1 टिंब 2 टिंब 3 टिंब 4 टिंब असंच ना कितपर्यंत असतात बरोबर 6 पर्यंत असतात मग याला फासा म्हणायचं सांग तुझ्या लगेच लक्षात आलं 1 फासा म्हटलं की तू लगेच काय करणार आहे बघ असं लिहून घ्यायचं 1 2 3
4 5 आणि 6 असं लिहूनच घ्यायचं. घेतलं का लिहून? आणि मग मला सांगा आता असं केल्यावर ते किती पडले? तर 6 पडले. सांग मला, एक फसा फेकला असता, परीक्षेला प्रश्न आला, नमुना अवकाश किती? 6. संपलं, 1 मार्क मिळाला तुला. आता प्रश्न याच्या बघा आता कसं. एक फसा फेकला असता, लिहून घेतलं, तर प्रश्न काय विचारलाय? मूळ संख्या. मला सांग, याच्यापैकी मूळ संख्या पाठ आहेत का? मूळ संख्या 100 मूळ संख्या पाठ आहेत का? म्हण बर. 2 3 5 7 11 13 17 19. पण आपल्याला इतक्या लागतात का? तर आपल्याला फक्त 6 पर्यंतच्याच पाहिजेत ना. सांग बरं मला, याच्यात मूळ संख्या किती येत्या? 2 3 आणि 5 एवढ्याच आहेत त्या. किती सापडल्या? 2 3 5 3 सापडले ना. 3 किती पैकी? तर 6 पैकी. आणि लाव बर भाग आता. 3 1 3 3 2 6 1/2. बघ बरं उत्तर आहे का? पर्याय नंबर 1 हे कार्यकर्ता तुझं उत्तर असेल. इतकं सोपं आहे. अजून घेतो आता मी माझ्या मनाचं घेतो, याच्यावरच आधारित असणार. चल सांगा आता. एक फसा फेकला, मनात आलं तुझ्या, 1 2 3 4 5 आणि 6. नक्की करे किती? 6. बरोबर ना? मग सांगा आता मला, मी प्रश्न विचारतो, हितला बदल तुम्ही. असं केलं असता मिळणारं जे उत्तर आहे का, ती पूर्ण वर्ग असण्याची संभाव्यता किती? पूर्ण वर्ग पाहिजे बरं का. मग सांग बरं मला, वर्ग ह्यात वर्ग आलाय का? कोण आलाय की? कोण कोण सांग बरं. 1 आलाय आणि 4 आलाय. दुसरा कुठला वर्ग आहे सांग? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. पण आलाच नाही ना याच्यात. त्याला माहिती पूर्ण वर्ग संख्या. मग किती सापडल्या? 2. किती पैकी? 6 पैकी. लाव भाग मग. 1 बेन 6 किती? 72. 1/3. संपलं. कळलं ना? चल अजून घेतोय का तुला मी. आता मला सांगा, हाच प्रश्न मी तुला विचारतो जरा वेगळा. समजा मी तुला असं विचारतोय, एक फसा फेकला असता, तू लगेच असं करणार आहे. आणि मग मी प्रश्न असा विचारतोय, एक फसा फेकला असता, ती जी संख्या आहे का नाही, ती संख्या 3च्या पटीत असण्याची संभाव्यता किती? मग 3ची पटीत. पट म्हणजे काय माहितीये ना बाळा? पट म्हणजे पाडा. मग सांग बर, याच्यात 3च्या पाड्यात कोण आहे? 3 आणि 6 आहेत 3च्या पाड्यात. मग किती सापडले? तर 2 सापडले. किती पैकी? 6 पैकी. 2 6 म्हणजे उत्तर काय असेल? 1/4. फक्त मी प्रश्न बदलतोय का रे, पण यातच उत्तर सापडतंय का ना आपल्याला. अजून एक घेतो शेवटचा एक, मग आपण हे पास करूया. चल, एक फसा फेकला असता, लगेच तू लिहून घेतलं. सांग, हे तर पडता 6 माहीत झाल्या. मग प्रश्न मी बदलतो आता. एक फसा फेकला असता, त्या ह्याच्यावरती फेकल्यावरती बरं का, वरच्या पृष्ठभागावर जी काय संख्या येणार आहे, ती संख्या 5 पेक्षा मोठी असण्याची संभाव्यता किती? 5 पेक्षा मोठी. आता फसू नको. 5 पेक्षा मोठं. मग 5 चालेल का? चालेल का? 5 पेक्षा मोठं नाही ना. 5 पेक्षा मोठं. पेक्षा मोठं कोण आहे? एकच आहे ना. 6. एकच जण आहे, एकच जण. किती पैकी? तर 6 पैकी. हीच तुझी संभाव्यता असेल. संपलं. अशा प्रकारे हे झालं फश्याचं उदाहरण. कळलं ना? चल बाळा, आता अजून जरा थोडस पुढचं घेऊ. अरे वा वा, आता बघा मजा कशी आहे. तू भारी प्रश्न आला बरं का हा. आता तू बघितलं का नाही मला माहित नाही बरं का, पण बघ आता तुला मी दाखवतो. 1 मिनिट इकडे बघ. एक नाणं आणि एक फसा. इकडे बघ, माझ्याकडे नाणं आहे. हो, माझ्याकडे एक नाणं पण आहे आणि एक फसा पण आहे. आता मी काय करतो माहिती आहे का, याला असं उडवतो आणि याला मी असं टाकतो. मग काय सांग बरं, शक्यता काय काय पडेल? मी जर हे उडवलं तर मला इथं छापा दिसेल, इथं छापा दिसेल, पण इथं वर काय? 1 येईल ना, आहे का नाही? इथं छापा पडला तरी 1 येईल. कोण म्हणतं 1 येईल? 2 पण येऊ शकतं, 3 पण येईल, 4 पण येईल, 5 पण येईल, 6 पण येईल का नाही?
म्हणजे ह्या छाप्याबरोबर हे 6 जण येऊ शकतात. किंवा एखादा पोरगा काय म्हणेल, नाही नाही सर इथं काटा पडेल ना, इथं काटा पडला तिथे 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल. कळलं का तुला? मग म्हणजे ह्याच्या एका बरोबर इकडे 6 जण पडू शकतात. मग सांग आता नमुना अवकाश मला काढायचा आहे. बघ, तर 1 नाणं आणि 1 फासा एकाच वेळी फेकलं तर मला माहित काय पाहिजे, पडतं काय. मग आता बघ मी काय काय लिहितोय, बघ काय काय पडतं माहिती आहे का. इकडे बघ, H बरोबर 1 पडेल का नाही रे, H बरोबर 2 पडेल का नाही रे. H म्हणजे छापा बरं का. H बरोबर 3 पडेल, H बरोबर 4, 5 आणि 6 पडेल का नाही. ही झालं छाप्या बरोबर. असंच कोणा बरोबर, काट्या बरोबर. T1, T2, T3, T4, T5 आणि T6. मग तूच सांग बरं हे झालं किती सगळं मिळून, 12. आणि मग सांग तुला जर प्रश्न आला की 1 नाणं आणि 1 फासा एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश किती, म्हणजे किती घटना घडतात अशा, तर 12. म्हणून नमुना अवकाश 12 असेल. आपण प्रश्न जरा वेगळा विचारणार आहे. सांग बरं मला त्याच्यात तुला प्रश्न काय विचारलाय. छापा पाहिजे म्हणजे तू फक्त छाप्याकडेच बघणार आहे ना. छापा पाहिजे आणि पूर्ण घन पाहिजे. आता मला सांग, मागाशी आपण वर्ग बघितलं ना, तसं आता घन बघायच्यात. मग मला सांग 1 2 3 4 5 6 याच्यात घन संख्या कोणती आहे रे. 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8, पण 8 नाहीच नाही याच्यात. म्हणजे पूर्ण घन असणारी फक्त एकच संख्या आहे, कोण, 1. म्हणजे तीच चालणार आहे. पण त्यात 1 तुला 2 वेळा दिसतोय, टी बरं H बरं, पण तू घेणार कुठला, छाप्या बरोबरचा छाप्या. मग छाप्या बरोबरचा इथं आहे, एकच माणूस आहे तेवढा, दुसरं कोणच नाही याच्यात. म्हणजे ह्या 12 जणांपैकी फक्त एकच जण सापडलं H1 वाला, कारण 8 तर नाहीच नाही याच्यात. किती पैकी रे, 12 पैकी. हेच तुझं उत्तर असेल. कळलं का. छान. आता याच्यावर आधारित मला दुसरं एक सांगसल. मी असं विचारतो या, जर हे असं केलं तर तर बाळा काटा छापा नाही बरं का. आता मला काटा पाहिजे आणि समसंख्या पाहिजे, काट्या बरोबर समसंख्या. मग तूच सांग मला, काटा पण पाहिजे आणि सम पाहिजे, म्हणजे तू आता छाप्याकडे बघशील का, फक्त काट्याकडेच बघणार आहे. सांग बरं काटा, काट्यामधला समसंख्या कोण आहे, 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. काट्यामधलाच बरं का, मी छाप्याचं म्हटलेलं नाही. मग सांग किती सापडले, 3. किती पैकी रे बाळा, तर 12 पैकी. लाव की मग बघा आता, 3 1 3 आणि 3 4 12 किती रे 72, 1/4 1/4. कळलं ना. अजून एक तुला घेऊन दाखवतो आणि मग बस करू आपण यातलं. ऐकलं गेलं रे बाबा असं. चल सांग आता, मी पटापट लिहितो बरं का. H1 H2 H3 H4 H5 आणि H6. तसंच काय रे, T1 T2 T3 T4 T5 आणि T6. आता शेवटचं मी घेणार आहे का, किती पडतात हे, 12 पडतात. तर सांग मला आता, तू असं केलं असता काय पाहिजे माहिती मला. आता मला छापा किंवा काटा, बघा आता फसू नको, छापा किंवा काटा व मूळ संख्या यांची संभाव्यता किती. म्हणजे कळलं का तुला आता, किंवा शब्द आला किंवा, म्हणजे छापा पण आणि काटा पण चालतंय, आता दोन्ही चालतंय आणि दोघांबरोबर मूळ संख्या पाहिजेत. मग सांग बरं मला, मूळ संख्या कोण कोण असतात, 2 3 आणि 5 आहेत ना याच्यात, 2 3 5. मला सांग 2 3 आणि 5, पण दोन्हीकडच्या पाहिजेत ना, कारण छापा पण म्हणले आणि काटा पण म्हणले. मग 2 3 5. मग सांग बरं किती सापडले, 6. 3 आणि 3 6. किती पैकी, 12 पैकी. लाव भाग, 6 2 12 किती रे, हेच तुझं उत्तर असेल. संपलं. ओके चल बघा, आता आपण थोडस पुढचं उदाहरण घेऊ. अजून भारी प्रश्न आला का. आपण त्यांनी तुला असं म्हणले, मॅथमेटिक्स. मला सांग, आपण प्राथमिक शाळेला 1ली 3री 4थीला बघा आपल्याकडे कार्ड असायची, कार्ड.
त्याच्यावर ABCD असं लिहिलेलं किंवा फळांची चित्र असतात की नाही अशी, मग अशी चित्र आहेत तर ते मी एका पिशवीत टाकल्यात या, आणि त्या काय करतोय पिशवीतनं मला एक उचलायचं या. तर समजा मी बाबा ए पासून झेड पर्यंतचे अक्षर पिशवीत टाकलेत या, आणि मी त्यातनं एक उचललं आणि तुला म्हणलं सांग बरं याचं नाव, तुला येईल का सांगता? काय माहिती तुला ए पासून झेड पैकी कोण असणार आहे ते, त्याच्यामुळे आपण अंदाजे काय ते फेकून देतो, लागली गोळी तर लागली गोळी, तसं करतो काय. आता तसं मी काय केलं माहिती आहे का, मॅथमेटिक्स ह्याचं जे स्पेलिंग आहे का त्यातलं एक 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 शब्द आहे ना अक्षर या कार्डवरती लिहिलंय मी, कार्डवर, आणि ते कार्ड पिशवीत टाकले असं ते कार्ड, आणि ते मला उचलायचं. आणि उचललेलं कार्ड काय म्हटलंय त्यांनी माहिती आहे का, असू द्या प्रत्येक कार्डवर असं असं लिहिलं आणि ती कार्ड मी पालती घातली, म्हणजे आपण पत्त्याची पाण्यात उलटी ठेवत अशी उलटी ठेवल्यात या, आणि त्यातनं मी एक पान वर काढलं असं, तर ते काय माहिती आहे का, उचललेले कार्ड यम असण्याची संभाव्यता किती, यम. मग तूच सांग आता मला, अगोदर कार्ड किती आहेत सांग बरं मला, मोजकी अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, इकडे बघ मग 11 अक्षर टोटल, आणि 11 पैकी तुला उचलायचं या, मग तू कुणाला उचलणार आहे 11 पैकी, यमला ना. मोज यम किती आहेत, तर 2च आहेत ना यम, ओके 1 आणि 2 आहे ती, म्हणून तुझं उत्तर काय असेल 211. बघ बरं आहे का, कुठे पर्याय नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. आता मी मॅथमेटिक्स दिले, असं कोणतं पण अक्षर येऊ शकतं बरं का, बस मी एक घेतलं तुला बाकी येऊन जाईल. चल ये पुढे आता. अरे वा, हा बघ भारी प्रश्न आहे. आता हा प्रश्न तुला म्हटल्याप्रमाणे मी नागपूर ग्रामीणला गेल्या वर्षी चालकला हा प्रश्न आलता बघ. खालील पैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही म्हटलंय, ती शेवटचं व्यवस्थित वाचायचं असतं. मग अशी तुला म्हटलेलं मी, कळलं का काय बाळा, संभाव्यता असती नेमकी कुठली, एक तर संभाव्यता 0 ते 1 मध्ये असते, आणि जर टक्क्यात आली तर 1% ते 100% यांच्या मध्ये असते. आता बघा आपण ऑप्शन कट करूया. मला सांग, नाही म्हटलंय बरं का, 15% असणार आहे, कारण टक्क्यात काय चालतंय आपल्याला 1 ते 100च्या मध्ये चालतंय का नाही ते बघ, ते बसलं. आता मला सांग 0.7 बसतंय का नाही बघ बरं, 0 ते 1च्या मध्येच आहे का नाही 0.7, तर मग ते आहे, मला नाही पाहिजे ना. आता खरं सांग 1.5 म्हणजे 1.5 रुपया, मग 1.5 1च्या पुढे गेला का नाही 1.5, आणि आपण तर काय म्हटलंय 0 ते 1च्या मध्येच असती का नाही संभाव्यता, असती, पण ही कुठे गेली त्याच्या पुढे गेली, बरोबर ना, त्याच्यामुळे ही संभाव्यता नाही, पण ती पुढे गेली ना. मग तुला प्रश्न काय विचारलाय सांग बरं, कोणती संभाव्यता असू शकणार नाही, तर ही काही नाही, का नाही सांग बरं, कारण ती 1च्या पुढे गेली ना म्हणून नाही. मग तू म्हणशील सर याचं काय हो, थोडासा अंदाज लावा. आता 3 आणि 2 ला भाग जाईल का रे, मग नाही गेलं की आपण म्हणतो 0चा भाग गेला, 0 लगेच पॉइंट याच्यावर 0 येतो ना, आणि 3 सख 18 तर गेला का नाही बघ बरं, आला का नाही 0च्या मध्ये आणि 1च्या मध्ये, म्हणजे हे असणार आहे, नाही कोण तर 1.5. कळलं ना, ये पुढे आता अजून. भारी प्रश्न आला बघा. आता खरं सांगा, आता जो व्हिडिओ ऐकतोय त्या कुणाला कॅट माहित नाही रे, कॅट पत्ते, उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत काय काम नसतंय घरी, खेळलाय ना पत्त्या गोट्या खेळला असणार आहे की नाही, मग तसं आता आपल्या तो कॅट आहे, कुणाला माहिती आहे बघा बाबा तुम्ही. आता बरेच जण म्हणतात ऑफलाईनला की आम्हाला माहित नाही, त्यांनाच माहिती आहे का नाही कॅट म्हणजे काय. मला सांगा आता, कॅट खरं सांगा रे, कॅट पत्त्यामध्ये पानं किती असतात रे बाळांनो, पानं 52 पाने असतात ना. मला सांगा हे कुणाला माहित नाही, हा कॅट असा, ही पानं माहित नाहीत का, खेळलायच ना तुम्ही, तर याला आपण कॅट म्हणतोय. मग सांग बरं, त्या कॅट मध्ये अख्खी सगळे म्हणून पाने किती असतात रे बाळा, सगळे म्हणून 52 पानं असतात, बरोबर ना. मग खरं सांग बरं मला, त्या 52 पानाची विभागणी 2 रंगात होती, माहितीये का 2 रंग, ह्या 52 पानामध्ये बघा 2 रंग, इकडे बघ दिसते का तुला, हे 2 रंग कसले आहेत बरोबर, लाल, ओके, इथं बदाम आणि चौकट आहे, इथं 2 पानं आहेत का ना असे, ही आहेत लालची, आणि माझ्या हातात 2 पानं आहेत ती काळ्याची. म्हणजे अर्थ असा की ह्या कॅट मध्ये 2च रंगाची पानं असतात,
एक तर काळ्याची तरी किंवा लालची तरी. म्हणजेच 52 पैकी 26 पानं लाल असणार आणि 26 पानं ही काळी पानं असणार, काळ्या रंगाची. कळलं का? पण तुला माहिती आहे का, जी लाल पानं असतात का नाही, ही लाल पानं, त्या लाल पानाचं पण 2 प्रकार पडतात. दिसतंय का बघ तुला? एकाला म्हणतात चौकट आणि एकाला म्हणतात बदाम. माहिती आहे सगळ्याला? लालच आहेत ना, म्हणजे लालचं पण 2 प्रकार पडलं. कसलं? लालचं 2 प्रकार, एक असतो बदाम आणि एक असतो चौकट. बरोबर का? मग सांग बरं तू आता, 26 पैकी बदामाची पानं किती असतील? 13. आणि चौकटची पानं सुद्धा 13. तसं मला सांगा आता, काळी पानं टोटल असतात 26, पण त्या काळ्या पानांचे पण 2 प्रकार पडतात. ओके, हे आणि हे बघा असं वेगळं असेल. एकाला म्हणतात किलवर आणि एकाला म्हणतात इस्पिक. काय कळलं सांग बरं? याची 2 पानं, एकाला म्हणतात किलवर आणि एकाला म्हणतात इस्पिक. मग तूच सांग आता, 26 पैकी याला 13 गेली आणि याला 13 गेली. हे तुला माहित पाहिजे बरं का? आता मी प्रश्न याच्या विचारणार आहे तुला, तर मग हे परत मला सांग. आणि आजही प्रश्न मला सांग फक्त, याच्यामध्ये चित्राची पानं असतात. ओके, दिसते काय सांग बरं? राणी, ही राणी चित्राची आहे. ओके, हा बादशाह चित्राचा आहे. चित्र नाही, चित्राचा आहे. हा गुलाम चित्राचा आहे. अजून मला सांग बरं, हो हा यक्का, सगळ्यात मोठा यक्का असतो, पण हा चित्राचा आहे का बघ बरं? हा चित्राचा नाही. जरी मोठा असला तरी हा चित्राचा नाही. म्हणजे कळलं का तुला? चित्राची पानं ओके असतात. राणी, बादशाह आणि गुलाम ही 3च पानं आहेत, पण प्रत्येक पान 4 वेळा असतं ना, म्हणून याची 4 पानं, याची 4 पानं आणि याची 4 पानं, 12 झाली का नाही? हा प्रश्न या पोलीस भरतीला आला बरं का. चित्राची पानं किती? व्हिडिओ जरा आज मोठा होणार आहे माहिती आहे मला, पण होऊ दे. हे प्रकरण तुला इतकं महत्वाचं आहे ना. चित्राची पानं किती असतात? 12. सगळ्यात मोठा आजचा व्हिडिओ आहे. आपण जे सगळे व्हिडिओ टाकलेत ना, त्यात होऊ दे झाला तरी पण चित्राची पानं किती येते? 12. चला आता मी तुला या कॅटवरचा प्रश्न विचारणार आहे. परत सांग मला, अख्खी पानं किती? 52. 52 पैकी रंग 2, काळा आणि लाल. काळा आणि लाल, बरोबर ना? आणि लालचे 2 प्रकार, बदाम चौकट. काळ्याचे 2 प्रकार, किलवर आणि इस्पिक. चल ये आता. आणि चित्राची पानं किती आहेत? 12. चल, हा सॉरी हे राहिले ना आपले रे. सांग मला, 52 पत्ते आहेत. आता मला सांग, 52 पत्ते आहेत तर सगळं पानं किती असणार? 52च. 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर तो बदाम. सांगा आता शिकवलं तुला, त्या कॅट मध्ये बदामाची पानं किती असतात? कारण शब्द बदाम वापरला म्हणले, आठवतंय का? बदाम काय लाल रंगाचा बदाम आहे. लाल असतात 26 आणि त्याचे 2 प्रकार म्हणजे 13. 13 पानं असतात बदामाची. किती पैकी? तर 52 पैकी. संपलं तुझं उत्तर. पण यात उत्तर आहे का? कारण भाग लावा लागेल. 13 के 13 आणि 13 चौक 52. बघ बरं, 1/4 उत्तर आहे का? आहे की पर्याय नंबर 4 हे तुझं उत्तर असेल. इतकं सोपं आहे बघ. चल अजून मी तर वेगळं घेतो. सांग बरं, या पत्त्याच्या कॅट मधून मी एक पत्ता काढला आणि तो पत्ता बदामच्या ऐवजी काळा. काळा असण्याची संभाव्यता किती? मला सांग बरं, कॅट मध्ये काळी पानं किती येते? काळी 26 पानं काळी आहेत. किती पैकी? तर 52 पैकी. लाव भाग, म्हणू का 26 पाडा एकदम. 26 एकन 26 दुने. बघ बरं उत्तर आहे का? आता मी वेगळा घेतला त्यामुळे उत्तर नसणार आहे. किती आलं उत्तर? 1/2. अजून मी माझ्या मनाचे घेऊन दाखवतो तुला. सांग बरं, या 52 पत्त्यामधून मी एक पत्ता काढला तर तो बदामचा नाही बरं का. आता तर मी असं म्हणतोय, तो पत्ता आहे ना इस्पिकचा असण्याची. इस्पिक. सांग मला, इस्पिकची पानं किती? म्हणून कॅट माहित पाहिजे. खेळायसाठी नाही, उदाहरणासाठी तरी कॅट माहिती करून घ्या. तुम्हाला दाखवायसाठी मी आता नवीन आणलाय, माझ्याकडे कॅट नव्हता. चल, तर इस्पिकची पानं किती असतात? 13. बरोबर आहे, कारण किलवरची पण 13 असतात. 13 किती पैकी? टोटल 52 पैकी. लाव की रे बाळा भाग मग. 13 के 13 13 चौक 52. 1/4 आहे का उत्तर? नाही, माझ्या मनाचं घेतलंय मी, पण असेल उत्तर तरी पण. आणि शेवटचं एक जे तुला मेरिटचं उदाहरण आहे बरं का हे. आता
की 52 पत्त्याच्या कॅट मधून मी एक पत्ता काढला आणि तो जो पत्ता आहे का नाही तो पत्ता चित्रयुक्त चित्रयुक्त असण्याची म्हणजे चित्राचा असण्याची म्हणलंय तुला मग पत्त्याच्या कॅट मध्ये ही जी चित्र आहे का नाही ही चित्राची पानं किती आहेत 12 चित्राची पानं 12 आहेत किती पैकी 52 पैकी आता मात्र भाग लावायचा अवघड असू दे पण ह्यांना भाग कितीने जाईल निम निम तर होईल का नाही बाळांनो बाकी सगळं जाऊ दे कर बर निम तुझ्या निम्मा 6 आणि तुझ्या निम्मा काय रे 26 अजून निम कर बर तुझ्या निम्मा 3 आणि तुझ्या निम्मा 13 संपलं 313 उत्तर असेल अशा प्रकारे ही झाली कॅटवरची उदाहरणं चल आता अजून थोडस वेगळं एखादं उदाहरण आहे का बघू आपण आहे संपलं शेवटच्या बाळानं घ्या आता बघ एक फुगवाला आहे असते ना सायकलवर बघा असतात ते येतात बाहेरची लोक फुगं बांधतात आणि फुगवर असतात बारकी पोरं म्हणतात लाल दे पिवळा दे असं एक फुगेवाला आलाय त्यांनी सायकलला फुलं बांधलं फुगं बांधल्यात आणि त्याच्याकडे काय आहेत 2 लाल रंगाचे आहेत 3 निळ्या रंगाचे आहेत 4 हिरव्या रंगाची काही ती फुगा येतं आणि त्या फुग्यांमधला एक फुगा शर्वरीला यादृच्छिक पद्धतीने तो देणार आहे म्हणजे एक मुलगी आहे ती म्हणली मला फुगा पाहिजे मग त्या रंगापैकी एकच फुगा तिला द्यायचा आहे पण त्या माणसाकडे फुगा आहेत किती रे सगळे मिळून मोजा की मग 3 5 आणि 4 9 9च फुगा आहेत 9 पैकी एक काढायचा आहे बाळा मी हा प्रकार तुला एक वस्तू काढण्याचा शिकवतो या मगाशी पण आपण बघितले कॅट मधनं मी एकच पान काढले 2 पानाचं नाही काढलेला पोलीस बच्चाला एकाच पानाचं आहे एक पान मी काढले एक पान तसं मी एक फुगा उचलतो या मग सांग टोटल किती 9 आणि उचलाय कुठला फुगा निळा मग सांग बर निळा फुलं यात फुगा आहेत किती 3 वरली 3 भाग लावले की आलं तुला उत्तर 3 1 3 आणि 3 3 9 हाय का उत्तर बघ बर 1/3 संपलं ती त्याची संभाव्यता असेल अजून एक विचारतो याच्यावरचाच चल सांग मला आता समजा याच उदाहरणामध्ये मी असं म्हणतोय एक फुगा जो काढला का नाही तर तो फुगा लाल लाल नसण्याची बर का आता फसू नको बाळा नसण्याची संभाव्यता किती नसायला पाहिजे मला सांग टोटल फुग 9 आहेत लाल नसावा आता तू मला सांग लाल नाही पाहिजे म्हणजे ती पोरगी ह्या दोघांपैकी फुगा घेईल का नाही फक्त तिला लाल नको आहे मग ती काय काय घेऊ शकते निळा पण घेईल हिरवा पण घेईल ना उचल की मग दोघं 4 आणि 3 7 भाग जात नाही मग तुझं हेच उत्तर असेल संपलं काय वाटलं सांग बरं तर हे जे प्रकरण होतं ते संभाव्यतेचं प्रकरण आहे भरपूर मी वेळ खाल्लाय तरी संपलेला नाही भरपूर जर मोठं असतं या आपण नंतर घेणारच आहे आता फक्त थोडंसं आपण तुम्हाला दिलं या तर हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे मुंबईची जी पोरं आहेत ना त्यांच्यापर्यंत पाठवा ती मुलं जरा थोडंसं आपलं बेसिक स्वरूपात चालले हळूहळू तर मुलं व्हिडिओ बघत नाहीत पण हा तरी व्हिडिओ त्यांना म्हणा बघा पण हे तुम्हाला मुंबईच्या बॅचला वगैरे आताच्या येण्याची दाट शक्यता आहे तर हे प्रकरण व्यवस्थित बघा तुम्ही ते प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की मला सांगा उद्या 1 तारीख आहे 1 जानेवारी तर तुम्हाला उद्याच्याला नव्या वर्षाची सुरुवात आपण या व्हिडिओने करणार आहे अतिशय महत्त्वाचं आहे सुरुवातीच्याच वर्षाला पहिल्या दिवशी तुम्हाला चांगला व्हिडिओ मी देतोय याच्यानंतर तुम्हाला मी घन पण शिकवणार आहे पुष्टफळ घनफळ ते म्हणता ना भूमिती मला घ्यायची या तर ती आपण मुंबईच्या पोरांसाठी भूमिती पण 2 किंवा 3 तारखेला आपण तो व्हिडिओ टाकणार आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा कमेंट करून मला नक्कीच सांगा हे प्रकरण कसं वाटलं ते तुमच्या कमेंट जरा कमी येत आहेत लाईक कमी येत आहेत तर ते तेवढं वाढवा म्हणजे मला पण अजून जरा इंटरेस्ट येईल की चला आपण वेगळं काय ते देतोय म्हणून तर बाळांनो मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हा व्हिडिओ माझा पाठवा व्हिडिओ पूर्ण बघत जावा ओके तर बाळांनो आजच्या पुरतं एवढंच पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद